हाय फ्रेंड्स, माझ्या मराठी स्पेशल रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आम्ही आज बनवत आहे कोबीची भाजी. ही कोबीची भाजी कापून घेतली आणि बघा, ही चण्याची डाळ भिजत घातली होती, ती चांगली भिजली. आणि इथं मी भजे काढले होते त्याच तेलामध्ये आता मी तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी फोडणीला राई, जिरे, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि अद्रक घालणार आहे. टॅमॅटो, हळद आणि धना पावडर आणि मीठ आणि ही चण्याची डाळ. तर आता मी तेल गरम झालं, ह्याच्यामध्ये राई घालते. राई छान अशी तडतडली का त्यात जिरे घालायचे. जिरे, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि अद्रक छान असं लाल करून घ्यायचे. छान असं लाल झाले बघा, लसूण मिरची वगैरे. त्यात टॅमॅटो घातलाय, हळद, धना पावडर, मीठ. आता याच्यामध्ये भिजवलेली डाळ घालते, पाणी काढून घेतले, परतून घेते. डाळ परतून घेतली, त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडते, थोडंसं एकदम. आणि 1 ते 2 मिनिटं वाफून घ्यायची ही डाळ. भाजी चांगली परतून घेतली, चण्याची डाळ. आता मी याच्यामध्ये भाजी घालते कोबीची. मिक्स करून घेते. भाज्या हलवून घेतली तर मी झाकण ठेवते. बारीक गॅसवर भाजी आपल्याला करून घ्यायची. मस्त अशी आपली चण्याची डाळ घालून भाजी तयार झाली. मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. मस्त अशी आपली चण्याची डाळ घालून भाजी तयार झाली आहे. करून बघा, खूप छान लागते. असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा. बाय. लवकरच भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत.